कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आला आहे का की जेव्हा वाटतं आता सर्व काही बदलणार आहे, पण बदल नेमका कधी होईल हे मात्र समजत नाही. माणूस प्रयत्न करत राहतो, प्रार्थना करत राहतो आणि मग एक दिवस अचानक ग्रहांची अशी मांडणी होते की नशीबही तुमच्या बाजूने उभं राहतं. जुलै 2026 हा महिना कर्क राशीच्या अनेक जातकांसाठी अगदी असाच असू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या राशीत उच्चीचे गुरुदेव विराजमान आहे. पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा असा हंस महापुरुष राजयोग निर्माण करीत आहे. विशेष म्हणजे गुरुदेवांची दृष्टी पंचम, सप्तम आणि नवम स्थानावर पडत आहे. तसंच शनिदेवांवरही गुरुदृष्टी असल्यामुळे पत्रिकेतील अनेक अडचणी सौम्य होताना दिसत आहे. 16 जुलैनंतर धनेश रविदेव राशीत प्रवेश करून भाग्येश गुरुदेवांसोबत युती करणार आहे. म्हणजेच धन आणि भाग्य यांचा सुंदर मिलाप तुमच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण करू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा ईश्वर कृपा करतो तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मात्र या महिन्यात एक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल, स्वतःवरचा विश्वास. या महिन्यात तुमच्यासाठी मंत्र आहे, विश्वास ठेवा, कारण ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी विशेष लिहित आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जुलै 2026 हा महिना कर्क राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, उपाय आणि शुभसंकेत या दृष्टीने कसा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कर्क राशीच्या मित्रांनो, राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क रास. संवेदनशीलता, प्रेम, कुटुंबाची काळजी, भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही अनेकदा स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करता, इतरांच्या दुःखात सहभागी होता आणि म्हणूनच अनेक लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवतात. या महिन्यात राशीतच उच्चीचे गुरुदेव विराजमान असल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होऊ शकतं. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील, तुमच्या मतांचा आदर वाढू शकतो. आध्यात्मिकता, ज्ञान आणि प्रतिष्ठा यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या महिन्यात तुमचा पॉवर वर्ड आहे विश्वास. आणि या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, बृहस्पती. कारण हंस महापुरुष राजयोग निर्माण करून ते तुमच्या भाग्याला नवीन दिशा देत आहे. 5 चुका कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात विशेषतः टाळाव्यात. पहिली चूक, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, जुन्या गोष्टी मनात साठवून ठेवू नका. तिसरी चूक, आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा करू नका. चौथी चूक, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. 5वी चूक, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, इतरांना सांभाळताना स्वतःला विसरणं ही देखील एक प्रकारची हानी असते. जुलै महिन्यात धनाच्या दृष्टीने ग्रहस्थिती अत्यंत विशेष आहे. 16 जुलैपर्यंत धनेश रविदेव व्ययस्थानात असल्यामुळे काही खर्च वाढू शकतात. 16 जुलैनंतर रविदेव राशीत प्रवेश करून भाग्येश गुरुदेवांसोबत युती करणार आहेत. ही धनेश आणि भाग्येश यांची युती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते. काही जातकांना नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात, काहींना अडकलेले पैसे मिळू शकतात, तर काहींना अचानक आर्थिक संधी मिळतील. सुखेश शुक्रदेव 4 जुलैपासून धनस्थानात प्रवेश करत असल्यामुळे घरातील आनंद आणि समृद्धी वाढू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखादी शुभ घटना घडू शकते. मित्रांनो, घर मोठं असणं म्हणजे सुख नव्हे, घरात प्रेम असणं म्हणजे खरं सुख. वाणीच्या बाबतीत तुमच्या शब्दांना या महिन्यात विशेष महत्त्व मिळू शकतं. बोलताना प्रेम, संयम आणि समजूतदारपणा जपा, कारण शब्दांमध्ये जखम करण्याचीही ताकद असते आणि जखम भरून काढण्याचीही. परिश्रम आणि प्रवासाच्या दृष्टीने बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते. बुधदेव राशीत विराजमान असून 7 जुलैपासून वक्री अवस्थेत व्ययस्थानात प्रवेश करतील. म्हणून महत्त्वाचे ईमेल, कागदपत्र, करार आणि संवाद यामध्ये विशेष काळजी घ्या. काही अनपेक्षित प्रवास घडू शकतात. परदेशासंदर्भात कामामध्ये हालचाल वाढू शकते. मित्रांनो, प्रत्येक प्रवास म्हणजे फक्त अंतर कमी करत नाही, तो अनुभव वाढवतो.
या महिन्यात तुम्ही जे शिकाल ते पुढच्या काळात उपयोगी पडेल. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मला माझ्या भाग्यावर विश्वास आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हंस महापुरुष राजयोग तुमच्या प्रेम, शिक्षण आणि घराच्या सुखावर कसा प्रभाव टाकेल. कर्क राशीसाठी घर आणि कुटुंब हे नेहमीच महत्त्वाचं असतं. या महिन्यात सुखेश शुक्र धनस्थानात प्रवेश करत असल्यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी होऊ शकतं. काही जातक घरासाठी खर्च करू शकतात. काही जण नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकतात. काहींच्या घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, कारण आईचा आशीर्वाद अनेक वेळा ग्रहांपेक्षाही मोठं संरक्षण कवच ठरतो. या महिन्यात एक छोटासा उपाय, प्रत्येक गुरुवारी आई किंवा आई समान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील. शिक्षण, प्रेम, संतती विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. राशीत उच्चीचे गुरुदेव असल्यामुळे ज्ञान, अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये लाभ होऊ शकतो. मात्र बुध वक्री असल्यामुळे पुनरावृत्ती किंवा सातत्य अत्यंत आवश्यक असेल. लक्षात ठेवा, बुद्धी यशाचा मार्ग दाखवते, पण सातत्य त्या मार्गावर चालायला शिकवतं. प्रेम संबंधाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे. गुरुदेवांची पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे प्रेम संबंधांमध्ये स्थैर्य येऊ शकतं. विवाह इच्छुकांसाठी देखील काळ आशादायक आहे. काही चांगले प्रस्ताव येतील. काही अडकलेल्या चर्चा पुढे सरकू शकतात. विवाहित जातकांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा, कारण नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. समजूतदारपणा देखील आवश्यक असतो. संततीच्या दृष्टीने आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात मोठा आधार कोण? आई, वडील, जोडीदार, गुरु की ईश्वरावरील विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कर्क राशीच्या मित्रांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना साधारणतः चांगला म्हणता येईल. पण लक्षात ठेवा, शरीर थकलं तर विश्रांती घेतली जाते, पण मन थकलं तर आयुष्याची गती मंदावते. या महिन्यात बुधदेव 7 जुलैनंतर वक्री अवस्थेत व्ययस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही वेळा अनावश्यक चिंता, जास्त विचार करणं किंवा झोपेच्या सवयीमध्ये बदल जाणवू शकतात. काही जातकांना थकवा, मानसिक ताण, झोपेचा अभाव, डोकेदुखी आणि पचनासंदर्भात तक्रारी याचा अनुभव येऊ शकतो. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे राशीत उच्चीचे गुरुदेव विराजमान आहे. गुरुकृपेने आरोग्य संबंधित अनेक अडचणीमध्ये संरक्षण मिळू शकतं. मित्रांनो, मन शांत असेल तर अर्धे आजार आपोआप दूर होतात. योग, प्राणायाम, ध्यान तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. खर्चाच्या बाबतीत 16 जुलैपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा, कारण जपून खर्च केलेला पैसा हा देखील एक प्रकारचा लाभ असतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ आशादायक आहे. गुरुदेवांच्या कृपा आणि बुद्धीचा योग्य वापर केल्यास यशाची दारं उघडू शकतात. शत्रुपक्षाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा बाहेरील शत्रूपेक्षा मनातील भीती मोठी असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या महिन्यात ग्रह तुमच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे. कर्क राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो. तुमच्या पत्रिकेत अनेक राजयोग निर्माण झालेले आहे. लाभस्थानातील मंगळ, भाग्यस्थानातील शनिदेव आणि राशीतील हंस महापुरुष राजयोग ही ग्रहस्थिती तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. विशेष म्हणजे कर्म अधिपती मंगळ लाभस्थानातून लाभ देत आहे. याचा अर्थ मेहनतीला योग्य फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. काही जातकांना पदोन्नती, नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्प, करिअरमधील सकारात्मक बदल याचे योग दिसत आहे. व्यावसायिक जातकांसाठी काळ विशेष लाभदायक आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. मित्रांनो, व्यवसाय फक्त पैशाने वाढत नाही तर विश्वासाने वाढतो. म्हणून ग्राहक आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंध अधिक सुदृढ करा. या महिन्यात तुमची प्रतिष्ठा हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती ठरू शकते. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, पुराणांमध्ये समुद्र मंथनाची एक अद्भुत कथा सांगितली जाते. देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन सुरू केलं.
मात्र अमृत मिळण्यापूर्वी अनेक गोष्टी बाहेर आल्या. सर्वप्रथम बाहेर आलं विष आणि त्यानंतर हळूहळू रत्न, शेवटी अमृत प्रकट झालं. जीवनातही असंच असतं. अनेक वेळा यश मिळण्यापूर्वी संघर्ष येतो, परीक्षा येते, प्रतीक्षा करावी लागते. पण जो संयम ठेवतो त्यालाच शेवटी अमृत मिळतं. कर्क राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुमच्यासाठी हाच संदेश आहे. संघर्ष हा शेवट नसतो. अनेक वेळा तो मोठ्या यशाची सुरुवात असतं. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. ज्येष्ठ नागरिकाच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रमंडळींसोबत संवाद वाढू शकतो. तुमच्या अनुभवाचा लाभ घरातील तरुणांना होऊ शकेल. मात्र नियमित तपासणी आणि औषधाच्या वेळा पाळा. लक्षात ठेवा, अनुभव हे असं धन आहे जे वाटलं तर वाढतं. आणि हाच तुमच्यासाठी या महिन्याचा मंत्र आहे. प्रिय भगिनींनो, या महिन्यात गुरुदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल. घर आणि करिअर यामध्ये संतुलन साधण्याची संधी मिळेल. काही महिलांसाठी नवीन काम, कौशल्य विकास, आर्थिक प्रगती, आध्यात्मिक प्रवास याचे योग निर्माण होत आहे. मित्रांनो, स्त्री ही फक्त घराची जबाबदारी नसते, ती घराची शक्ती असते. आणि म्हणूनच स्वतःच्या आरोग्याची, आनंदाची काळजी घ्या. कारण स्वतः आनंदी असलेली व्यक्ती इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकते. कर्क राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. भाग्य आणि शुभ संकेत. जुलै 2026मध्ये तुमच्या राशीत उच्चीचे गुरुदेव विराजमान असून हंस महापुरुष राजयोग निर्माण करीत आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली मानला जातो. गुरुदेवांची दृष्टी पंचम, सप्तम आणि नवम स्थानावर पडत असल्यामुळे शिक्षण, विवाह, भाग्य, प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. विशेष म्हणजे शनिदेवांवर गुरुदृष्टी पडत आहे. याचा अर्थ संघर्ष असेल पण संरक्षण असेल. अडचणी येतील पण मार्ग मिळेल. 16 जुलैनंतर धनेश रविदेव राशीत येऊन भाग्येश गुरुदेवांसोबत युती करतील. ही युती धन आणि भाग्य यांचा सुंदर संगम निर्माण करू शकते. मित्रांनो, भाग्य म्हणजे आकाशातून पडणारी गोष्ट नव्हे. योग्य वेळी योग्य संधी मिळणं म्हणजे भाग्य. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव. कारण संघर्षाच्या काळात तेच तुमच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करीत आहे. कर्क राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे, नदीला तिचा मार्ग सापडतो कारण ती वाहनं कधी थांबवत नाही. तसंच आयुष्यही आहे. ज्यांनी प्रयत्न सुरू ठेवले त्यांच्यापर्यंत एक दिवस यश नक्की पोचतं. तुमच्या राशीत निर्माण झालेला हंस महापुरुष राजयोग तुम्हाला एकच संदेश देत आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण नशीब तुमच्या बाजूने उभं राहू लागले आहे. या महिन्याचा कर्मसंदेश. कृपेची वाट पाहू नका, कर्म करत राहा. कारण कृपा योग्य वेळी स्वतःहून येते. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. तो विभाग म्हणजे लाभ आणि इच्छापूर्ती. या महिन्यात लाभाच्या दृष्टीने ग्रहस्थिती अत्यंत सुंदर दिसत आहे. लाभस्थानातील मंगळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरत आहे. कर्क राशीसाठी मंगळ हा राजयोगकारक ग्रह मानला जातो. म्हणून मंगळाचा लाभस्थानातील प्रवास अनेक शुभ परिणाम देऊ शकतो. या महिन्यात नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे संपर्क लाभदायक ठरतील. जुन्या प्रयत्नांना यश मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, ईश्वर केवळ प्रार्थनेला उत्तर देतो, पण त्याची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत आहात त्यात प्रगती दिसू शकते. काही अडकलेली कामं पुढे सरकतील. विशेषतः करिअर, आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, भागीदारी या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. व्यय आणि परदेशाशी संबंधित विषयांमध्ये जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. 16 जुलैपर्यंत धनेश रविदेव व्ययस्थानात असल्यामुळे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो.
काही खर्च भविष्याची पायाभरणी असतात. घर, प्रवास, शिक्षण किंवा कुटुंबासाठी खर्च होऊ शकतो. 7 जुलैनंतर बुधदेव व्ययस्थानात येत असल्यामुळे परदेशासंबंधित कामांमध्ये हालचाली वाढतील. विसा, शिक्षण, नोकरी किंवा परदेशातील संपर्कामधून लाभ मिळण्याचे योग आहेत. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, कारण बुध वक्री असल्यामुळे कागदपत्र काळजीपूर्वक तपासणं आवश्यक असेल. तुमच्यासाठी एक प्रश्न: जुलै 2026 संपेपर्यंत तुम्ही कोणता संकल्प पूर्ण करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता पाहूया जुलै 2026मधील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 9. धन आणि भाग्य यांची युती आर्थिक वाढीचे संकेत देते. प्रेम 10 पैकी 8. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि विश्वास वाढू शकतो. करिअर 10 पैकी 9. राजयोग आणि लाभाचे ग्रह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत देतात. आरोग्य 10 पैकी 7. मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या आवश्यक आहे. कुटुंब 10 पैकी 9. घरात आनंद, समृद्धी आणि प्रेमाचं वातावरण वाढू शकतं. भाग्य 10 पैकी 10. या महिन्यात भाग्याची विशेष साथ लाभू शकते. मानसिक शांती 10 पैकी 8. आध्यात्मिक आणि सकारात्मक विचार लाभदायक ठरतील. एकूणच विचार केला असता जुलै 2026 हा महिना कर्क राशीसाठी राजयोग, कृपा, प्रगतीचा महिना ठरू शकतो. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस आहेत 7 जुलै, 15 जुलै आणि 25 जुलै. या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, नवीन सुरुवात, गुंतवणूक, चर्चा, करार याचा विचार तुम्ही करू शकता. तर सावध राहण्याचे दिवस आहेत 5, 13 आणि 22 जुलै. या दिवसांमध्ये राग टाळा, घाईघाईत निर्णय घेऊ नका, आर्थिक जोखीम टाळा, अनावश्यक वादांपासून दूर राहा. कर्क राशीच्या जातकांसाठी या महिन्यातील काही सोपे पण प्रभावी उपाय आहे म्हणजे ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लाभदायक ठरू शकतो. कर्क राशीसाठी विशेषतः भगवान शिव आणि गुरुदेव बृहस्पती यांची उपासना शुभ फलदायी राहील. प्रत्येक गुरुवारी पिवळी फुलं अर्पण करा. पिवळ्या रंगाची फळं दान करा. हरभरा डाळ दान करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्या, कारण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. ब्रेसलेटच्या दृष्टीने कर्क राशीसाठी महोगनी ब्रेसलेट लाभदायक ठरेल. हे ब्रेसलेट मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. भावनिक संतुलन राखण्यासही ते सहाय्यक ठरेल. जर तुम्हाला हे ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबतच आम्ही धारण करण्याची शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुवर्य, नशीब मोठं की कर्म? गुरु हसले आणि म्हणाले, नशीब म्हणजे वारा आणि कर्म म्हणजे नौका. वारा कितीही अनुकूल असला तरी नौका पुढे नेण्याचं काम नावाड्याला करावं लागतं. मित्रांनो, जुलै 2026मध्ये ग्रहांचा वारा तुमच्या बाजूने वाहताना दिसत आहे. हंस महापुरुष राजयोग, भाग्येश गुरुदेव धनेश भाग्येश युती आणि मंगळाचा लाभ हे सर्व तुमच्या आयुष्यातील नवीन शक्यता निर्माण करीत आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, मंजिलपर्यंत पोहोचवतात ते तुमचे कर्म. ईश्वराची कृपा तेव्हाच फळ देते जेव्हा माणूस प्रयत्न करणं थांबवत नाही. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.